आज वंदनाताईंचा वाढदिवस आणि आजच्याच दिवशी तुम्ही या परिवाराचा कुटुंबाचा भाग होताय, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण माझ्याच बरोबर आणखी एक व्यक्ती या कुटुंबाचा भाग व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि अजून एक व्यक्ती म्हणजे तुमची मैत्रीण का? एकदम खास मैत्रीण. अहो पण आहेत कुठे त्या? कुठे राहिली कुणाच ठाऊक. आलीस का? काय ग? काय झालं? आणि असं कानावर का हात ठेवलायस? काही नाही. काही नाही. कसं बघू? नाही नाही सई असं काय करतेस बघू? कुठे काही सर नाही झालंय. का रडतीयस? काय झालं ताई तुला? कशाला रडतेस? काही नाही. हा दादा तुला ओरडला? अरे मी ओरडू त्याला? सई सई ग काय झालं अगं? तू आले आल्या सगळ्यांसमोर काय रडायला लागलीस वेडाबाई? मग काय करू? मला असं जागा बघून रडू नाही थांबवतायत. अगं म्हणजे रडतीयस का? आणि मार्की म्हैस तू आज असं गांधीजींचं माकड बनून अशी का कानावरती आठवून आली होतीस? मी म्हैस? मी माकड? नाही अगं तू कुठला प्राणी असा मुद्दाच नाहीये ना. तू रडतीयस का हा मुद्दा आहे. तुला अजून नाही कळलं? कळलं असतं तर असं बोललो असतो का? काय काय झालंय काय? रातराणी. हा ती माझी फेवरेट आहे. मग हो, रातराणी. हो मग त्याचं काय? रातराणी हरवली. सई एका दिवसात हरवली? असं नको ना बोलूस. अरे मी माझ्या जवळच ठेवली होती ती. माझ्याकडेच होती पूर्ण वेळ. इव्हन झोपताना सुद्धा मी त्याच्याकडे बघत बघतच झोपले होते. शेजारी ठेवली होती टेबलावर. सकाळी उठून पाहिलं तर ती नव्हतीच तिथे. मी सगळीकडे शोधलं, खाली ड्रॉवर्स मध्ये सगळीकडे शोधलं. मग मी खूप तमाशा घातला घरात. तेव्हा मला कळलं की कचरा पेटीत गेली होती. म्हणून मी रूम मध्ये गेले तर कचरा पेटीत रिकामी होती पूर्ण. मला चंदू काका म्हणाले की बाहेरच्या मोठ्या कचरा पेटीमध्ये असेल. मग मी तिकडे गेले, सगळी कचरा पेटी शोधली पण नाही सापडली रातराणी. मग मी हँड ग्लोव्स घातले, सगळं घेऊन मी तिकडे आमच्या एरियातल्या मोठ्यावाल्या कचरा पेटीमध्ये गेले. तिथल्या सगळ्या बॅग्स काढल्या, सगळ्या पिशव्या शोधल्या. एक एक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट सुद्धा, कापूस सुद्धा नीट बघितला मी, पण कुठेच नाही मिळाली. मग मला तिकडे घंटागाडी सुद्धा दिसली. मी घंटागाडीमध्ये गेले, तिथे जाऊन बसले. मी कचऱ्यातच जाऊन बसले, सगळा कचरा बिंजून काढला, नीट सगळं शोधलं. बाकी सगळ्या गोष्टी मिळाल्या पण रातराणी नाही मिळाली. तू हसतोयस का? अरे हसून येतं का तुझ्यासारखं रडू? सगळीकडे हेडलाईन्स येतील. बिराजदार बने बदबूदार, रातरानी के चक्कर में परियों की रानी कचरे में, बिराजदार सई कचरे में गई. मी जाते. सही 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 सॉरी सॉरी. अगं मी एवढंच म्हणतोय की एवढे सगळे कष्ट, हे सगळं खा. एवढी काही महाग नव्हती ती. पण स्पेशल होती. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात स्पेशल व्यक्तीनी मला स्पेशल समजून दिलेलं पहिलं स्पेशल गिफ्ट होतं ते. आणि मी माझ्या आयुष्यातली स्पेशल व्यक्ती आणि स्पेशल वस्तू दोन्ही अशा हरवून नाही बसू शकत. तू नको टेन्शन घेऊ सई. नक्की सापडतील ते. मी शोधून देतो पाहिजे तर तेवढ्यासाठी आजचा अख्खा दिवस हरवायला नको नका. आज माझ्या आणखीन एका स्पेशल व्यक्तीचा स्पेशल दिवस आहे आणि त्या स्पेशल व्यक्तीला तू भेटायलाच पाहिजेस. स्पेशल व्यक्ती कोणाला भेटायला हवं मी? वंदन.
आंटी आंटी थोडस ऑड वाटतंय ना ऐकायला, पण मग आदित्यची आई हे खूप मोठं वाटेल आणि मग गप्पा मारताना निम्मा वेळ नाव घेण्यातच जाईल. काकू म्हणू तुम्हाला चालेल? हाय काकू, हॅपी बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय वेडेपणा करतेस? वेडेपणा काय त्यात? अरे आज पहिल्यांदा भेटतोय ना आम्ही, आणि त्यात त्यांचा बर्थडे पण आहे. मग विश नको का करायला? काकू बघा ना, तुमचा मुलगा नेहमी असंच वागतो. सगळ्या गोष्टींचं ना उगाच फालतू टेन्शन घेतो. आय एम शुअर त्यांनी हा स्वभाव तुमच्याकडून नक्की घेतला नाही. ते दादा मामा आहेत ना तुमचे भाऊ, त्यांच्याकडून घेतलेला असणार त्यांनी हा स्वभाव. हा बाय द वे तुम्हाला सांगायचं राहिलं, मी तुमच्या सगळ्या मामांना ओळखते आणि आप्पांना सुद्धा. खूप क्यूट आहेत ते. सई ऐक ना. हा पण आपली ओळख अजून झाली नाहीये. आणि कशी असेल? आदित्यनी ओळख करून कुठं दिली? ए आदित्य, ओळख करून दे ना आमची प्लीज. हे का नाही जमणार का मला? का? स्वतःच्याच आईशी बोलायला का नाही जमणार? सई झाड आहे ते, झाडाशी कोणी बोलतं का? आदित्य तुझा देवावर विश्वास आहे? म्हणजे तुझा देवावर विश्वास आहे की नाही? अर्थात आहे. तू देवाला तुझ्या मनातलं सगळं सांगतोस ना? हो. म्हणजे घरी आलेल्या बाप्पाशी किंवा देवारातल्या एखाद्या फोटोशी तू मनातलं सगळं बोलतोस, ते उत्तर देत नसले तरी. आणि तुझा विश्वास आहे की तो बाप्पा किंवा तो देवारातला फोटो ते तुझं सगळं ऐकून घेत असतात. मग हे तर जिवंत झाड आहे आदित्य, ते तुझं का नाही ऐकून घेणार? आणि जर ते ऐकून घेणार असेल तर मग त्याच्याशी बोलायचं का नाही? आदित्य, आई आहे ती तुझी, बोल तिच्याशी. सई नाहीये हे बघ. आदित्य काहीच बोलू नकोस. ये इकडे. डोळे बंद कर. एक मोठा श्वास घे. चाफ्याच्या फुलांचा वास भरून घे पोटात. तिला प्रचंड आवडायची चाफ्याची फुलं. केसात, रुमालात, वहीत, कपाटात सगळीकडे चाफ्याची फुलं असायची. तुला पानांचा, फांद्यांचा आवाज ऐकू येतो? असं वाटतंय की कोणीतरी झोपाळ्यावर झोके घेतंय. तिची आवडती जागा होती आजोबा. त्या लहान मुलांचं हसू ऐकू येतंय तुला? त्यांच्या हसण्यात तिचाच आवाज घुमतो. याच झाडाखाली तिने श्वास घेतलाय आणि तो श्वास इथे वारा बनून तुझ्या आजूबाजूला फिरतो. त्या इथल्या मातीवरून ती चाललीये आणि तू आज तिच्या त्या पावलांवर पाऊल टाकतो. आदित्य, तिने इथल्या प्रत्येक गोष्टीला हात लावलाय. आणि तू आज त्या गोष्टींमधून तिला स्पर्श करतोय. आज इतक्या वर्षांनी तिचा मुलगा तिला भेटायला आलाय आणि ती इथे नाही असं होऊच शकणार नाही. ती इथेच असणार आदित्य, इथेच असणार. तुझ्या चेहऱ्याकडे पाहत असेल, तुझ्या अवतीभोवती फिरत असेल, तिला तुला प्रेमाने जवळ घ्यायचं असेल, मिठी मारायची असेल. पण तू ऑकवर्ड होऊन लांब जातोय हे पाहून कदाचित ती प्रेमाने तुझ्या खांद्यावर फक्त हात ठेव. आई
ही माझी सगळ्यात जवळची मैत्रीण सई. आमची ओळख तुझ्याही आधीपासूनची. ती मला सगळ्यात जास्त ओळख. पण आज मला कळलं आम्ही तर तुलाही ओळखते, कदाचित माझ्यापेक्षा जास्तच. अगं मी तुला हिची ओळख करून देणार होतो, तर हिनेच मला तुझी ओळख करून दिली ग. दादा तुम्हाला झाड लावायचंय? कोणतं झाड लावणार तुम्ही? रातराणी आहे. रातराणी माझी फेवरेट आहे. आता खऱ्या अर्थाने तुम्ही या कुटुंबाचे भाग झालात. ताई, तुम्ही कुटुंबाचे भाग झालात म्हणताय, मग आता असं पाहुण्यासारखं अगवणं बास आणि मला माझ्या आईसारखं काम करू द्या. नक्कीच. चला 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 चला. चला या सगळे या चला. अगं चल ना, तूही आता या कुटुंबाचा भाग झाली आहेस. आपलं घर आपली वाट पाहत आहे. आपलं घर. चला झालं सगळं चकाचक. झालं. साठा उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण झाली. 5 उत्तरी ठीक आहे, पण 5 उत्तरी सुफळ संपूर्ण कधी होणार? म्हणजे काय म्हणायचंय तुला? हे आदित्यला आपण त्याच्या एका कोड्याचं उत्तर दिलास, पण दुसऱ्या कोड्याचं उत्तर कधी उलगडणार? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? जे आदित्यचे वडील, त्यांची आणि त्यांच्या कारभाराची खरी ओळख कधी करून देणार होता आपण आदित्यला? तू काय बोलतोस काय? वेळ लागले का तुला? आणि मला तू एक गोष्ट सांग की ही फाईल तू वरती काय ठेवलीस? आपलं काय ठरलंय? उद्या जर का ही पेटी आदित्यच्या हाताला लागली तर ही फाईल त्याच्या हाताला लागेल. त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीची कागदपत्र, कंपनीच्या मालकीची कागदपत्र सगळं आहे. समजतंय का तुला? थोडा मोठा धक्का बसेल. अरे पण दादा, ही फाईल वरती ठेवली काय आणि खालती ठेवली काय? आदित्यच्या हाती पेटी लागली तर त्याच्या हाती फाईल लागणारच ना. लागू द्यायची नाही, समजलं? किती दिवस ह्या गोष्टी दाबून आणि झाकून ठेवणार आहेत? कधी ना कधी उघड होणारच आहे. जोवर योग्य वेळ येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी उघड होऊन देणार नाही आणि आदित्यला तरी अजिबात उघड होऊन देणार. पाणी प्या. थांबा, मी देतो, एक मिनिट. इथे बघा.
अजून देऊ का? बस तुम्हा दोघांची जोडी अशी सलामत राहो, कोणाचीही नजर न लागो त्याला. आम्ही नवरा बायको नाही आहोत. आता नाही पण उद्या व्हाल ना. नाही नाही काका हो, आम्ही मित्र आहोत. ही सई, मी आदित्य. आदित्य म्हणजे वंदनाचा मुलगा का रे तू? हो, तुम्ही ओळखायचात माझ्या आईला? अरे ओळखायचो म्हणजे काय, चांगलाच ओळखायचो. अरे मी केअर टेकर होतो इथे कित्येक वर्ष. वंदना तुझी आई मला मस्त पैकी चहा करून आणून द्यायची, आणि तिच्या हातचा चहा म्हणजे वा. अरे असा चहा कोणालाच करता येत नाही. ओ, मस्त चहा बनवण्याची क्वालिटी इथून आलीये तर. अरे एवढी मोठी बाई पण इतकी साधी. अरे हाताची एवढी माणसं असताना सगळी कामं आपल्या हातानं करायची. इथल्या अनाथ मुलांना आईची कमी कधीही भासू दिली नाही तिनं. अनाथ मुलांसाठी झिजणारी वंदना आपल्या पोटच्या पोराला अनाथ करून निघून गेली. संस्थेला मोठं केलं, पण तुला लहानाचं मोठं होताना काही ती पाहू शकली नाही रे. तुला मायेची चावली द्यायला आता फक्त तिच्या नावाचं एक झाड उरलंय या जगात. दुसरं कोणीही नाही रे, कोणीही नाही. तो एकटा नाहीये आणि कधीच नसणार आहे, कारण त्याचे आप्पा आणि मामा त्याच्यासाठी कायम असणार आहे. ते त्याच्यासाठी खूप आहेत. आईविषयी त्याला आपण सांगितलेलंच आहे, मग बाबांविषयी सांगायला काय प्रॉब्लेम आहे? एकदा त्याच्या बाबांची ओळख झाली म्हणजे त्याला त्याची स्वतःची खरी ओळख होऊन जाईल. अरे तो करोडोंचा मालक आहे, पण आपल्याबरोबर आज कसा काटकसरीने जगतो. त्याला त्याच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या तर काय हरकत आहे? म्हणजे या मिळणार त्या आज मिळतील ना. काय पिंट्या गप्प बस, लक्षात ठेव. आणि तुम्ही पण ही गोष्ट इथल्या भिंतीनं सुद्धा ऐकायला जाता कामा नये. तेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच ते आदित्यला सांगू, कारण त्याला कळेल तर जगाला कळायला वेळ लागणार नाही. आणि जगाला कळली तर त्याच्या जीवाला धोका आहे. दादा बोलतो ते बरोबर आहे. इतकी वर्ष आपण जे जपलंय त्याचं कोलमडलं तर आदित्यला सावरणं कठीण जाईल. अरे आजच त्याची त्याच्या आईशी ओळख झाली. थोडे दिवस का त्याला त्याच्या आईच्या विचारात सुखाने दिवस घालवू दे ना. वंदना आणि तिचे मिस्टर याच्यासाठी एवढं काही मागे सोडून गेले आहेत की त्याला ते आयुष्यभर पुरेल. तुम्ही माझ्या बाबांना पण ओळखायचा? अरे एवढा मोठा माणूस, त्यांना कसं काय ओळखत नसेल मी? अशी मोठी माणसं सगळ्यांना ओळखत नसली तरी सगळं जग त्यांना ओळखतं. त्यांच्या कीर्तीमुळं, कर्तृत्वामुळं आणि श्रीमंतीमुळं. एवढी श्रीमंती आणि एवढा मोठेपणा प्रत्येकाच्या नशिबात नसतो बाबा, पण तुझ्या नशिबात आहे. हा